सोशल स्टडीज, सामाजिक शास्त्र अध्यापनाची साधने व तंत्रे. कथन. कथन म्हणजे एखादी गोष्ट किंवा घटना क्रमाने सांगून अध्यापन करणे. यामुळे विद्यार्थ्यांना इतिहास व सामाजिक शास्त्र अधिक रंजक पद्धतीने समजते. उदाहरण. फक्त महात्मा गांधींनी 1930मध्ये दांडी यात्रा केली असे सांगण्याऐवजी शिक्षक गांधीजी हजारो लोकांसह दांडीपर्यंत कसे चालत गेले आणि ब्रिटिशांच्या मिठावरील कराविरुद्ध कसं आंदोलन केलं ही कथा सांगतात. फायदे. अध्यापन रंजक होते, ऐकण्याची व कल्पनाशक्ती वाढते, घटना सहज लक्षात राहतात. वर्णन. वर्णन म्हणजे एखादे ठिकाण, व्यक्ती, घटना किंवा परिस्थितीचे सविस्तर स्पष्टीकरण देणे, जेणेकरून विद्यार्थी त्याची कल्पना करू शकतील. उदाहरण. हिमालय शिकवताना शिक्षक सांगतात, हिमालय ही बर्फाच्छादित अतिशय उंच पर्वतरांग आहे. तेथील हवामान थंड असते आणि गंगा नदीसारख्या अनेक नद्या तिथून उगम पावतात. फायदे. विषय अधिक चांगला समजतो, कल्पनाशक्ती विकसित होते, कठीण विषय सोपे होतात. उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. चित्रे, नकाशे, मॉडेल, तक्ते किंवा प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करून विषय समजावून सांगण्याची पद्धत. उदाहरण. पृथ्वीचे परिभ्रमण शिकवताना शिक्षक ग्लोब आणि टॉर्च वापरून दिवस रात्र कसे होतात हे दाखवतात. फायदे. अमूर्त संकल्पना सोप्या होतात, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते, स्मरणशक्ती वाढते. प्रश्नोत्तर पद्धत. अध्यापनापूर्वी, अध्यापनादरम्यान आणि नंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांची समज तपासणे व विचार करण्यास प्रवृत्त करणे. उदाहरण. विषय. भारतीय राज्यघटना. शिक्षक विचारतात, समाजात नियमांची गरज का असते? कायदे नसते तर काय झाले असते? विद्यार्थी विचार करून आपली मते मांडतात. फायदे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो, चिकित्सक विचारशक्ती विकसित होते, आकलन तपासता येते. गृहपाठ, स्वाध्याय. विद्यार्थ्यांना शाळेत किंवा घरी स्वतः पूर्ण करण्यासाठी दिलेले काम म्हणजे गृहपाठ. उदाहरण. विषय. स्थानिक स्वराज्य संस्था. गृहपाठ. आपल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला भेट द्या आणि ती करत असलेली 5 कार्य लिहा. फायदे. स्वयं अध्ययनाची सवय लागते, जबाबदारीची भावना विकसित होते, संशोधन कौशल्य वाढते. शैक्षणिक सहल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी नेऊन शिकवण्याची पद्धत. उदाहरण. विद्यार्थ्यांना पुढील ठिकाणी नेणे. संग्रहालय, टपाल कार्यालय, बँक, ऐतिहासिक किल्ला, ग्रामपंचायत कार्यालय. विद्यार्थी प्रत्यक्ष निरीक्षणातून शिकतात. फायदे. शिक्षण व्यावहारिक होते, विषयाविषयी आवड निर्माण होते, निरीक्षण कौशल्य वाढते. गोष्टी सांगणे. अर्थपूर्ण गोष्टींच्या माध्यमातून संकल्पना समजावून सांगणे. उदाहरण. प्रामाणिकपणा शिकवताना राजा हरिश्चंद्राची गोष्ट सांगणे. स्वातंत्र्य लढा शिकवताना भगतसिंगाची कथा सांगणे. फायदे. शिक्षण आनंददायी होते, मूल्यांची जडणघडण होते, ऐकण्याची क्षमता वाढते. भूमिका नाट्य. रोल प्ले. विद्यार्थी विविध व्यक्तींच्या भूमिका साकारून परिस्थिती समजावून घेतात. विषय. संसद. विद्यार्थी पुढील भूमिका करतात: पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, खासदार. यानंतर ते संसदेचे प्रात्यक्षिक सादर करतात. फायदे. आत्मविश्वास वाढतो, संवाद कौशल्य विकसित होते, सहानुभूतीची भावना वाढते. गट अध्ययन व स्वअध्ययन. ग्रुप स्टडी अँड सेल्फ स्टडी. गट अध्ययन. विद्यार्थी एकत्र चर्चा करून
व समस्या सोडवून शिकतात. उदाहरण, भारतातील विविध राज्यावर गटाने तक्ते तयार करून वर्गात सादर करणे. फायदे: संघभावना वाढते, संवाद कौशल्य सुधारते, विद्यार्थी एकमेकांकडून शिकतात. स्वाध्याय: विद्यार्थी पुस्तके वाचून किंवा संशोधन करून स्वतः शिकतात. उदाहरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती वाचून छोटी टिपणे तयार करणे. फायदे: आत्मविश्वास वाढतो, स्वतंत्र अध्ययनाला प्रोत्साहन मिळते, जबाबदारीची भावना वाढते. क्रमबद्ध अध्ययन: टप्प्याटप्प्याने शिकण्याची पद्धत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर पुढील प्रश्न दिला जातो आणि त्वरित अभिप्राय मिळतो. उदाहरण, संगणकावरील प्रश्नमंजुषा: राष्ट्रपिता कोण आहेत? उत्तर: बरोबर असल्यास पुढील प्रश्न दिसतो, चुकीचे असल्यास योग्य उत्तर व स्पष्टीकरण दिले जाते. फायदे: विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकतात, त्वरित अभिप्राय मिळतो, वैयक्तिक अध्ययनासाठी उपयुक्त. आगमनात्मक विचार. आगमनात्मक विचार म्हणजे प्रथम विविध उदाहरणांचे निरीक्षण करून विद्यार्थी स्वतः नियम किंवा संकल्पना शोधतात. उदाहरण, शिक्षक पुढील उदाहरणे दाखवतात. राजस्थान वाळवंट, गुजरात अर्ध वाळवंटी प्रदेश, पंजाब सुपीक मैदानी. विद्यार्थी निष्कर्ष काढतात. हवामान आणि भूप्रदेशाचा शेतीवर परिणाम होतो. फायदे: तार्किक विचारशक्ती विकसित होते, शोधाधारित अध्ययनाला प्रोत्साहन मिळते, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. संकल्पना नकाशा. संबंधित संकल्पना एकमेकांशी जोडून आकृतीच्या स्वरूपात मांडण्याची पद्धत. उदाहरण, लोकशाही, अधिकार, निवडणुका, शासन. यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पनामध्ये संबंध सहज समजतो. फायदे: विचारांचे योग्य नियोजन होते, स्मरणशक्ती वाढते, उजळणीसाठी उपयुक्त. स्पष्टीकरणात्मक अध्यापन ही शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धत आहे. शिक्षक उदाहरणे व अध्यापन साधनांच्या मदतीने विषय स्पष्ट करतात. उदाहरण, भारतीय राजघटना शिकवताना शिक्षक पुढील बाबी समजावून सांगतात. अर्थ, वैशिष्ट्य, महत्त्व, मूलभूत अधिकार. विद्यार्थी ऐकतात, टिप्पणी लिहितात व प्रश्न विचारतात. फायदे: नवीन विषय शिकवण्यास उपयुक्त, वेळेची बचत होते, विषय स्पष्टपणे समजतो. समस्या निराकरण. विद्यार्थी समस्या ओळखतात, माहिती गोळा करतात, उपाय शोधतात आणि योग्य उपाय निवडतात. उदाहरण, समस्या: आपल्या परिसरात प्लास्टिक कचरा वाढत आहे. विद्यार्थी पुढील टप्पे पूर्ण करतात. समस्या ओळखणे, कारणे शोधणे, पुनर्वापर, कापडी पिशव्यांचा वापर व जनजागृती यासारखे उपाय सुचवणे. आपली कृती योजना वर्गात सादर करणे. फायदे: चिकित्सक विचारशक्ती विकसित होते, निर्णय क्षमता वाढते, शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडला जातो. सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी तंत्र, सोपा अर्थ आणि उदाहरण. सामाजिक शास्त्र अध्यापनासाठी अध्यापन साहित्य. अध्यापन साहित्य म्हणजे शिक्षकांना अध्यापन सोपे, रंजक आणि प्रभावी करण्यासाठी वापरता येणारी विविध साधने. या साधनामुळे विद्यार्थी केवळ वाचन न करता पाहून, ऐकून, स्पर्श करून आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकवतात. उदाहरणे: नकाशे, ग्लोब, तक्ते, स्मार्ट बोर्ड, फळा, रेडिओ, दूरदर्शन, पॉवरपॉईंट, मॉडेल, व्हिडिओ. अध्यापन साहित्याचे महत्त्व. कठीण विषय समजण्यास सोपे होतात, शिक्षक अधिक रंजक बनते, स्मरणशक्ती वाढते, वर्गातील शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडला जातो, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो. उदाहरण, भारतातील नद्यांविषयी केवळ सांगण्याऐवजी शिक्षक भारताचा नकाशा दाखवून विद्यार्थ्यांना गंगा नदी शोधण्यास सांगतात.
फायदे: अध्यापन आकर्षक बनते, कठीण संकल्पना स्पष्ट होतात, अध्यापनाचा वेळ वाचतो, स्मरणशक्ती वाढते, सक्रिय अध्ययनाला प्रोत्साहन मिळते. मर्यादा: काही साधने महाग असतात, डिजिटल साधनांसाठी वीज व इंटरनेट आवश्यक असते, शिक्षकांना साहित्य तयार करण्यासाठी वेळ लागतो, सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक साधन उपयुक्त असेलच असे नाही. कालरेषा टाइमलाईन: कालरेषा म्हणजे घटनांचा कालक्रमानुसार दर्शवणारा सरळ रेषेतील आलेख. उदाहरण: 1875 स्वातंत्र्याचा पहिला लढा, 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, 1919 जालियनवाला बाग हत्याकांड, 1930 दांडी यात्रा, 1947 भारताला स्वातंत्र्य. फायदे: घटनांचा क्रम समजतो, स्मरणशक्ती वाढते, उजळणी सोपी होते. वंशावळ तक्ता म्हणजे कुटुंबातील पिढ्यानुसार नातेसंबंध दाखवणारा तक्ता. उदाहरण: आजोबा, आजी, वडील, आई, राऊत. राजे आणि राजघराण्यांची माहिती शिकवतानाही याचा उपयोग होतो. फायदे: नातेसंबंध स्पष्ट होतात, कौटुंबिक इतिहास समजण्यास मदत होते. नकाशे व ग्लोब: पृथ्वीचा किंवा तिच्या एखाद्या भागाचा सपाट आराखडा म्हणजे नकाशा. उदाहरण: भारताचा राजकीय नकाशा, राज्ये आणि राजधानी दर्शवणारा. ग्लोब: पृथ्वीचे गोलाकार प्रतिरूप म्हणजे ग्लोब. उदाहरण: शिक्षक ग्लोब फिरवून दिवस व रात्र कसे होतात हे समजावतात. नकाशा व ग्लोब यातील फरक: नकाशा सपाट असतो, ग्लोब गोलाकार असतो. नकाशा एखादा भाग तपशीलवार दाखवतो, ग्लोब संपूर्ण पृथ्वी दाखवतो. नकाशा सहज वाहून नेता येतो, ग्लोब वाहून नेणे कठीण. फायदे: भौगोलिक ज्ञान वाढते, दिशा समजण्याची क्षमता विकसित होते, अध्यापन अधिक व्यावहारिक बनते. सामाजिक शास्त्र अध्यापनासाठी अध्यापन साहित्य: विविध प्रकारचे फळे, स्मार्ट बोर्ड हा संगणकाशी जोडलेला परस्परसंवादी डिजिटल फळा आहे. उदाहरण: शिक्षक गुगल अर्थच्या साहाय्याने हिमालय पर्वतरांग 3D मध्ये दाखवतात. फायदे: परस्परसंवादी अध्यापन, आकर्षक सादरीकरण, व्हिडिओ व ॲनिमेशन दाखवता येतात. फळा: खडूने लिहिण्यासाठी वापरला जाणारा फळा. उदाहरण: शिक्षक शासनाच्या 3 शाखांचे चित्र फळ्यावर काढतात. फायदे: वापरण्यास सोपा, कमी खर्चिक, आकृत्या काढण्यासाठी उपयुक्त. फॅनल बोर्ड: कापडाने झाकलेला फळा, ज्यावर कागद किंवा फ्लेटचे तुकडे सहज चिकटतात. उदाहरण: विद्यार्थी भारताच्या नकाशावर नद्या, पर्वत व शहरांचे कापलेले तुकडे योग्य ठिकाणी लावतात. फायदे: प्रत्यक्ष कृतीतून निरीक्षण. शिक्षण प्राथमिक वर्गासाठी उपयुक्त, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो. टेप रेकॉर्डर: टेप रेकॉर्डर किंवा डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंग आवाज ऐकण्यासाठी किंवा ध्वनी मुद्रणासाठी वापरले जाते. उदाहरण: विद्यार्थी महात्मा गांधीचे भाषण ऐकतात किंवा गावातील ज्येष्ठ व्यक्तींची मुलाखत रेकॉर्ड करतात. फायदे: ऐकण्याचे कौशल्य विकसित होते, इतिहास अधिक जिवंत वाटतो, श्राव्य पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. रेडिओ हे श्राव्य अध्यापन साधन असून त्याद्वारे शैक्षणिक कार्यक्रम व बातम्या ऐकता येतात. उदाहरण: विद्यार्थी आकाशवाणीवरील बातम्या ऐकून चालू घडामोडीवर चर्चा करतात. फायदे: कमी खर्चिक, ऐकण्याची क्षमता वाढते, वर्गातील शिक्षणाचा वर्तमान घडामोडींशी संबंधित जोडतो. दूरदर्शन हे ध्वनी व चित्र यांचा समावेश असलेले दृकश्राव्य अध्यापन साधन आहे. उदाहरण: विद्यार्थी सिंधू संस्कृतीवरील माहितीपट पाहतात. फायदे: शिक्षण रंजक बनते, प्रत्यक्ष स्थळे व घटना पाहता येतात, विषय अधिक चांगला समजतो. चित्रपट व फिल्म स्ट्रीप: सामाजिक
शास्त्रातील विषय समजावून सांगणारे शैक्षणिक चित्रपट. उदाहरण, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवरील चित्रपट पाहणे. फिल्म स्ट्रीप, एखादा विषय समजावण्यासाठी क्रमाने दाखवलेली चित्रांची मालिका. उदाहरण, फ्रेंच राज्यक्रांतीच्या टप्प्यांची चित्रमालिका. फायदे: विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित राहते, घटना सहज लक्षात राहतात, विषय स्पष्टपणे समजतो. ओव्हरहेड प्रोजेक्टर, पारदर्शक पत्रकावरील माहिती पडद्यावर दाखवणारे साधन. उदाहरण, शिक्षक भारताचा नकाशा प्रोजेक्ट करून विद्यार्थ्यांना नद्यांची नावे लिहायला सांगतात. फायदे: मोठ्या पडद्यावर माहिती दाखवता येते, लिहिण्याची वेळ वाचते, नकाशे व आकृत्यांसाठी उपयुक्त. सामाजिक शास्त्र खेळ. खेळ, प्रश्नमंजुषा, कोडी व भूमिका नाट्य यांच्या माध्यमातून सामाजिक शास्त्र शिकवणे. उदाहरणे: नकाशा कोडे. प्रश्नमंजुषा स्पर्धा, नकाशाच्या साहाय्याने. ऐतिहासिक भूमिका नाट्य, शब्दकोडे. फायदे: शिक्षण आनंददायी बनते, संघभावना वाढते, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो. पॉवरपॉईंट सादरीकरण, मजकूर, चित्रे, नकाशे, तक्ते, व्हिडिओ आणि ॲनिमेशन असलेल्या स्लाइड्सद्वारे तयार केलेले संगणकीय सादरीकरण. उदाहरण, भारतीय राज्यघटना या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसद, मूलभूत अधिकार आणि छोट्या प्रश्नमंजुषेसह PPT तयार करणे. फायदे: आकर्षक सादरीकरण, कठीण विषय सोपे समजावता येतात, अध्यापनाचा वेळ वाचतो, व्हिडिओ, ऑडिओ व ॲनिमेशन वापर करता येतो. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अध्यापन साहित्याचे अनुकूलन. अनुकूलन म्हणजे काय? दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन साहित्य, अध्यापन पद्धती किंवा वर्गातील उपक्रमांमध्ये आवश्यक बदल करणे म्हणजे अनुकूलन होय. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वीपणे शिकण्याची संधी मिळते. सोप्या शब्दात व्याख्या: विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांनुसार शिक्षण अधिक सोपे आणि सुलभ बनवण्याच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. उदाहरण, विषय भारताची राज्य. कमी दृष्टी असलेल्या विद्यार्थ्याला मोठ्या अक्षरांचा नकाशा दिला जातो. श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्याला उपशीर्षक, सबटायटल असलेला व्हिडिओ दाखवला जातो. ADHD असलेल्या विद्यार्थ्याला एका वेळी एकच कार्य दिले जाते. अनुकूलनाची गरज का आहे? प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे शिकतो. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकताना विविध अडचणी येऊ शकतात. अनुकूलनामुळे त्यांना समान सहभागाची संधी मिळत, आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढते. विविध दिव्यांगत्वानुसार अनुकूलन. शारीरिक दिव्यांगत्व. अशा विद्यार्थ्यांना लिहिणे, वस्तू पकडणे किंवा हालचाल करणे कठीण जाऊ शकते. अनुकूलन: हलकी पुस्तके किंवा टॅबलेट वापरणे, जाड पेन्सिल ग्रिप देणे, साहित्य सहज पोहोचेल अशा ठिकाणी ठेवणे, काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देणे. उदाहरण, पेन्सिल नीट पकडता न येणारा विद्यार्थी टॅबलेट किंवा मोठ्या कीबोर्डचा वापर करून उत्तरे लिहितो. दृष्टिदोष, व्हिज्युअल इम्पेअरमेंट, लो विजन, ब्लाइंडनेस. अनुकूलन: मोठ्या अक्षरांची पुस्तके वापरणे, ठळक रंग, काळा पिवळा वापरणे, ब्रेल साहित्य उपलब्ध करून देणे, स्पर्शाने ओळखता येणारे नकाशे व आकृत्या वापरणे, फळ्यावर लिहिलेले मोठ्याने वाचून दाखवणे. उदाहरण, भारताचा नकाशा शिकवताना शिक्षक उंचवटा असलेला स्पर्शनीय नकाशा देतात, ज्यामुळे विद्यार्थी सीमारेषा स्पर्शाने समजू शकतो. श्रवणदोष. अनुकूलन: व्हिडिओमध्ये उपशीर्षक, कॅप्शन्स वापरणे, विद्यार्थ्याकडे तोंड करून स्पष्ट बोलणे, चित्रे व हावभावांचा वापर करणे, लेखी सूचना देणे, आवश्यक असल्यास सांकेतिक भाषेचा वापर करणे. उदाहरण, स्वातंत्र्य चळवळीवरील माहितीपट दाखवताना शिक्षक उपशीर्षके सुरू करतात, त्यामुळे विद्यार्थी संवाद वाचू शकतो. अध्ययन अक्षमता. लर्निंग डिसेबिलिटीज.
डिस्लेक्सिया, ADHD. अनुकूलन, धडे लहान लहान भागामध्ये विभागणे, एका वेळी 1 किंवा 2 प्रश्न देणे, महत्त्वाचे शब्द ठळक करणे, चित्रे व ग्राफिक ऑर्गनायझर्स वापरणे, वाचन व लेखनासाठी अतिरिक्त वेळ देणे. उदाहरण, एकाच वेळी 20 प्रश्न देण्याऐवजी प्रथम 5 प्रश्न दिले जातात, ते पूर्ण झाल्यानंतर पुढील 5 प्रश्न दिले जातात. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अध्यापन साहित्याचे अनुकूलन. सहाय्यक तंत्रज्ञान म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी वापरली जाणारी विशेष साधने किंवा संगणकीय सॉफ्टवेअर. तंत्रज्ञान आणि त्याचा उपयोग. टॅबलेट, पुस्तके वाचणे व शैक्षणिक काम पूर्ण करणे. टेक्स्ट टू स्पीच, मजकूर मोठ्याने वाचून दाखवणे. स्पीच टू टेक्स्ट, बोललेले शब्द लिखित स्वरूपात रूपांतरित करणे. स्क्रीन रीडर, अंध विद्यार्थ्यांसाठी संगणकावरील मजकूर वाचून दाखवणे. स्क्रीन मॅग्निफायर, मजकूर मोठा करून दाखवणे. ॲडॅप्टेड कीबोर्ड, शारीरिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टंकलेखन सुलभ करणे. वर्गातील उदाहरण, डिस्लेक्सिया असलेला विद्यार्थी सामाजिक शास्त्राचा धडा वाचण्याऐवजी टेक्स्ट टू स्पीच सॉफ्टवेअरद्वारे ऐकतो. लवचिक अध्यापन पद्धती. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या प्रकारे शिकत असल्यामुळे शिक्षकांनी विविध अध्यापन पद्धतीचा वापर करावा. मल्टीमीडिया अध्यापन, व्हिडिओ, चित्रे, ध्वनी, ॲनिमेशन आणि स्मार्ट बोर्ड यांच्या साहाय्याने अध्यापन करणे. उदाहरण, सौरमाला शिकवताना शिक्षक वापरतात व्हिडिओ, ग्लोब, चित्रे, ॲनिमेशन. यामुळे विद्यार्थी विविध इंद्रियाच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. पर्यायी गृहपाठ. अल्टरनेटिव्ह असेसमेंट, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण विविध पद्धतीने सादर करण्याची संधी देणे. उदाहरणे, निबंध लिहिण्याऐवजी विद्यार्थी तोंडी सादरीकरण करू शकतात, चार्ट तयार करू शकतात, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकतात, ध्वनिमुद्रित ऑडिओ उत्तर देऊ शकतात. धड्याचे लहान भाग करणे, मोठा धडा लहान व सोप्या भागामध्ये विभागून शिकवणे. भारतीय राजघटना हा संपूर्ण धडा एका दिवसात शिकवण्याऐवजी 1 दिवस अर्थ, 2रा दिवस वैशिष्ट्य, 3रा दिवस मूलभूत अधिकार, 4था मूलभूत कर्तव्य. यामुळे विद्यार्थ्यावर अभ्यासाचा ताण येत नाही आणि ते अधिक प्रभावीपणे शिकतात. अनुकूलनाचे फायदे. बेनिफिट्स ऑफ अडॅप्टेशन. सर्व विद्यार्थ्यांना समान शिकण्याची संधी मिळते. विद्यार्थ्याचा सहभाग वाढतो, आत्मविश्वास विकसित होतो, स्वावलंबी अध्यापनाला प्रोत्साहन मिळते, ताण व निराशा कमी होते, समावेशक शिक्षणाला बळकटी मिळते. जलद उजळणी. अनुकूलन आणि त्याचा सोपा अर्थ. उदाहरण, अनुकूलन, शारीरिक दिव्यांगत्व वापरण्यास सोपे साहित्य, पेन्सिल, ग्रिप, टॅबलेट. दक्ष, मोठी अक्षरे, ब्रेल, स्पर्शनीय साहित्य. उंचवटा असलेला भारताचा नकाशा. श्रवणदोष, उपशीर्षक, चित्रे, लेखी सूचना, सबटायटल्स असलेला व्हिडिओ. अध्ययन अक्षमता, लहान कार्य, चित्रे, अतिरिक्त वेळ, एका वेळी 5 प्रश्न. सहाय्यक तंत्रज्ञान, विशेष शैक्षणिक साधने, स्क्रीन रीडर, टॅबलेट. मल्टीमीडिया अध्यापन, ध्वनी, चित्रे, व्हिडिओचा वापर. स्मार्ट बोर्डवरील धडा. पर्यायी कार्य, शिक्षण व्यक्त करण्याच्या विविध पद्धती, तोंडी सादरीकरण. चंकी, लहान भागात विभागणे, दररोज एक उपविषय.